नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंडमधला फरक. बऱ्याच लोकांनी इंडेक्स फंडबद्दल ऐकलं असेल, पण हा इंडेक्स फंड नक्की काय काम करतो, कशा प्रकारे रिटर्न देतो आणि म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंडमध्ये नक्की काय फरक आहे. कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड हा एकच टाईप आहे, पण तसं नाही आहे. हे दोन्हीही वेगवेगळे टाईप आहेत. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड कशा प्रकारे काम करतात आणि यापैकी कोणता फंड आपल्याला सगळ्यात जास्त रिटर्न देणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इंडेक्स फंडबद्दल जाणून घेण्याअगोदर आपल्याला निफ्टी 50 आणि सेन्सेक्स काय असतं ते माहिती करून घ्यावं लागेल. तर हा आहे निफ्टी 50चा इंडेक्स, म्हणजे चार्ट आहे. यालाच इंडेक्स असं आपण म्हणू. इथे 5 दिवस, 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष किंवा मॅक्झिमम आपण असा इंडेक्स घेतला तर तुम्हाला हा चार्ट पाहायला मिळेल, ज्याला इंडेक्स असं आपण म्हणणार. यामध्ये 50 कंपन्या आहेत, म्हणजे 50 कंपन्यांचा मिळून हा निफ्टी 50 इंडेक्स आहे. 2004 मध्ये हा होता 1800 पॉईंटवरती, आता हा आहे 24,530 वरती, म्हणजे हा 20 वर्षात 22,000 पॉईंट्सने वाढलेला आहे. आता आपण पाहूयात BSE सेन्सेक्स. हा आहे BSE सेन्सेक्स. जर तुम्ही मॅक्झिमम ग्राफ पाहिला तरी हा आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही आणि हा अशाच प्रकारे वाढत जाते. 2014 मध्ये हा होता 21,000 पॉईंटवरती आणि आता आहे 80,000 पॉईंटवर, म्हणजे साधारण 10 वर्षात 60,000 पॉईंटने हा इंडेक्स वाढलेला आहे, सेन्सेक्स वाढलेला आहे. ज्या BSE मध्ये लिस्टेड असतात त्या सगळ्या कंपनी सेन्सेक्समध्ये येतात. हे तुम्हाला मी थोडं BSE सेन्सेक्स आणि NSE बद्दलचं सांगितलं. आता मी आलेलो आहे NSEच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि या ऑफिशियल वेबसाईटवरती आलात तर मार्केट डेटामध्ये तुम्हाला इंडिकेट्सच्या अंडर हे वेगवेगळे इंडेक्स पाहायला मिळतील. जसं निफ्टी 50 आहे, नेक्स्ट निफ्टी 50 आहे, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500, मिड कॅप 50, मिड कॅप 100, स्मॉल कॅप, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स तुम्हाला पाहता येतील. आणि सेक्टर वाईज जर इंडेक्स पाहायचे असतील तर ते सेक्टर वाईज इंडेक्ससुद्धा आहेत. आता जर मी इथे चेक करतो आहे की मिड कॅपमध्ये कोणत्या कंपनीज येतात, तर त्या कंपन्यांची नावं इथे तुम्हाला पाहता येतील. तर हे यांना इंडेक्स असं म्हणणार. हा आहे मिड कॅप 50चा इंडेक्स, हा आहे मिड कॅप 100चा इंडेक्स. निफ्टी 50मध्ये या कंपनीज आहेत. ITC आहे, एशियन पेंट, ब्रिटानिया, ICICI बँक, TCS, म्हणजे ह्या सगळ्या टॉप्स, भारतातल्या सगळ्यात मोठ्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला इथे निफ्टी 50मध्ये पाहता येतील. आता ह्या अशाच राहत नाहीत, दर महिन्याला ह्या चेंजेस होतात. म्हणजे ज्याचं वेटेज जास्त तो निफ्टी 50मध्ये येतो, ज्याचं वेटेज कमी होतं तो निफ्टी 50मधून बाहेर पडतो आणि नवीन स्टॉक या निफ्टी 50मध्ये येतो. ही BSEची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे इंडेक्स पाहता येत आहेत. ते BSE मिड कॅप इंडेक्स आहे, म्हणजे हा मिड कॅपशी रिलेटेड इंडेक्स आहे. सिलेक्टेड इंडेक्स म्हणून सिलेक्ट केला तर हा एका वर्षाचा ग्राफ तुम्ही पाहिलात तर हा तो आहे आणि यामध्ये कोणत्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि याच्या अजून डिटेल्स पाहण्यासाठी तुम्ही याच्यावरती क्लिक केला तिथे तर तुम्हाला त्या पूर्ण कंपनीज पाहता येतील. तर अशा प्रकारे BSEचे इंडेक्स असतात आणि सेम NSEचे सुद्धा इंडेक्स असतात. इंडेक्सबद्दल तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे. आता पाहूयात आपण इंडेक्स फंड. हा आहे SBIचा निफ्टी इंडेक्स डायरेक्ट प्लॅन, ग्रोथ ऑप्शन आहे आणि हा त्याचा ग्राफ दिसतोय आपल्याला गेल्या 5 वर्षाचा. मॅक्झिमम पाहिलात तरी तुम्हाला इथे हा मॅक्झिमम ग्राफ पाहता येईल. 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. हा डायरेक्ट प्लॅन आहे, त्यामुळे एक्सपेन्स रेशो तुम्हाला खूप कमी लागतो. याची फंड व्हॅल्यू आहे 7,941 करोड रुपये. व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येणारा इंडेक्स फंड आहे. याच्यामध्ये जर तुम्ही SIP चालू केली 10,000 रुपयाची 10 वर्षासाठी तर 12 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मिळणार आहेत रिटर्न 15 लाख रुपये, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला 27 लाख रुपये मिळणार आहेत या फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केले तर, किंवा 10 वर्षापूर्वी जर इन्व्हेस्ट केले असते तर. 10 वर्षामध्ये त्याने तुम्हाला 13% रिटर्न दिलेले आहेत. ह्या फंडचं असेट ॲलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर सगळीच्या सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लार्ज कॅपमध्ये आहे, कारण की हा निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करतो. म्हणजे नक्की काय, तर निफ्टी 50 इंडेक्समध्ये जे स्टॉक्स आहेत त्या सगळ्या स्टॉक्समध्ये हा इन्व्हेस्ट करतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही स्टॉक्समध्ये तो इन्व्हेस्ट करत नाही, म्हणून लार्ज कॅपमध्ये सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहता येते. निफ्टी 50मध्ये 50 स्टॉक्स असतात, पण इथे 51 कसे झाले तेही मी तुम्हाला सांगतो. त्या निफ्टी 50 कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये त्याने इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही HDFC बँक, रिलायन्स, ICICI, इन्फोसिस, लार्सन अँड टर्बो,
TCS, ITC म्हणजे ह्या कंपन्या ज्यांची नावं तुम्हाला हमखास माहिती असतील त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत, कारण की ह्या भारतातल्या पहिल्या 50 कंपनीज आहेत, टॉप 50 कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये तो इन्व्हेस्ट करतो. आणि या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीमध्ये तो इन्व्हेस्ट करत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला तो काय करतो की ज्या निफ्टी 50मध्ये नवीन येणाऱ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ज्या निफ्टी 50मधनं बाहेर पडतात त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट सेल करतो, कारण की हा पूर्णपणे इंडेक्सला फॉलो करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं बघूयात की अपोलो हॉस्पिटल हा निफ्टी 50मधनं बाहेर पडला आणि त्याऐवजी आलेला आहे महिंद्रा अँड महिंद्रा. तर अपोलोचे काय केले जाणार, पूर्ण शेअर्स विकले जाणार आणि महिंद्राचे शेअर्स परचेस केले जाणार. तर अशा प्रकारे तो इंडेक्सला फॉलो करतो, म्हणजे त्या इंडेक्समध्ये येणाऱ्या कंपनीजमध्ये तो इन्व्हेस्ट करतो. आता आपण पाहूयात की म्युच्युअल फंड कसं काम करतात. हा आहे SBIचा म्युच्युअल फंड, SBI ब्ल्यू चिप डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. 5 वर्षामध्ये याने कशा प्रकारे रिटर्न दिलेले आहेत, मॅक्झिमम कसे रिटर्न्स दिलेले आहेत हे तुम्हाला इथे दिसत आहेत. 49,000 करोड रुपये याची फंड व्हॅल्यू आहे. हा म्युच्युअल फंडसुद्धा व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती 10 वर्षापूर्वी 10,000 रुपयाची SIP, तर 12 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असते, 16 लाख रुपये तुम्हाला रिटर्न्स मिळाले असते आणि ओव्हरऑल 28 लाख रुपये तुमचे जमा झाले असते 10 वर्षामध्ये. म्हणजे तिथे आपण इंडेक्स फंडमध्ये पाहिलं तर 27 लाख रुपये दिसत होते आणि इथे 28 लाख रुपये दिसत आहेत. हा फंड तुम्हाला 10 वर्षामध्ये 15% रिटर्न देतो. इंडेक्स फंड तुम्हाला 13% रिटर्न देत होता. आणि आता याची इन्व्हेस्टमेंट पहा. लार्ज कॅपमध्ये तुम्हाला 82% पाहायला मिळतात, मिड कॅपमध्ये 14%, स्मॉल कॅपमध्ये 0.92%. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट याने केलेली आहे. डेप्थमध्ये सुद्धा किती आहे, 0.91 आणि अदर्समध्ये 1% इन्व्हेस्टमेंट आहे. 50 स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट करतो आहे, पण हे 50 स्टॉक्स सगळेच्या सगळे लार्ज कॅप नाही आहेत. त्याच्यातले फक्त 82% स्टॉक्स हे लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतात आणि बाकीचे सगळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येतात. हे ते स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये या म्युच्युअल फंडने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता आपण एक इंडेक्स फंड आणि एक म्युच्युअल फंड पाहिला, पण या दोघांमध्ये मेन पार्ट जो आहे तो यांचा पोर्टफोलिओ. जर तुम्ही इंडेक्स फंड व्यवस्थित पाहिला असेल व्हिडिओमध्ये, तर त्याची पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅपमध्ये आहे, कारण की हा जो इंडेक्स फंड आपण पाहिला तो लार्ज कॅप इंडेक्सशी रिलेटेड होता, म्हणजे निफ्टी 50शी रिलेटेड होता आणि निफ्टी 50मध्ये असणाऱ्या सर्व कंपनीज या लार्ज कॅप कॅटेगरीजमध्ये येतात. आणि सगळीच्या सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे 100% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये केलेली आहे. मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा अदर कॅप्समध्ये कोणत्याही टाईपची इन्व्हेस्टमेंट इंडेक्स फंडने केलेली नाही आहे, कारण की हा इंडेक्सला फॉलो करणारा फंड आहे, म्हणून याला इंडेक्स फंड असं म्हटलं जातं. म्हणजे त्या इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीज सोडून इतर कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची नाही, हा त्या इंडेक्स फंडचा रूल असतो. या उलट जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पाहिलात तर 98% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची इक्विटीमध्ये असते, म्हणजे स्टॉक्समध्येच असते. पण हा सुद्धा लार्ज कॅप फंड आहे, पण यामध्ये इन्व्हेस्टमेंट पहा, लार्ज कॅपमध्ये किती आहेत 82%, मिड कॅपमध्ये किती आहे 14% आणि स्मॉल कॅपमध्ये पकडूयात 1%. तर अशा प्रकारचा हा पोर्टफोलिओ या म्युच्युअल फंडचा आहे. म्हणजे काय, तर पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅपमध्ये केली जात नाही, तर काही इन्व्हेस्टमेंट मिड कॅपमध्ये केली जाते, काही इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये केली जाते. जसं मार्केट असेल त्या प्रकारे ही इन्व्हेस्टमेंट फिरवली जाते आणि ही फिरवतो कोण, तर फंड मॅनेजर डिसाईड करतो की कोणत्या टाईपच्या कंपनीजमध्ये किंवा कोणत्या टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची ठेवायची. समजा लार्ज कॅप हे खूप ओव्हर व्हॅल्यू असेल तर फंड मॅनेजर ती इन्व्हेस्टमेंट, आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मिड कॅप कंपनीजमध्ये लावतो. मिड कॅपसुद्धा खूप ओव्हर व्हॅल्यू असेल तर लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीजमधल्या कंपनीजमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर अशा प्रकारे तो ठरवतो की कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे. समजा हे तीनही टाईपचे सेक्टर्स ओव्हर व्हॅल्यू झालेले आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये काहीतरी मार्केटमध्ये न्यूज येणार असेल किंवा बजेट येणार असेल, तर फंड मॅनेजर ते पैसे अदर्समध्ये ठेवतो, म्हणजे कॅश इन हँडमध्ये ठेवतो. ज्या डायरेक्शनमध्ये मार्केट जाईल त्या डायरेक्शनच्या स्टॉक्समध्ये किंवा त्या डायरेक्शनच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो.
म्युच्युअल फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर मार्केटमधल्या सर्व सेक्टर्समध्ये आपले पैसे लावले जातात किंवा इन्व्हेस्ट केले जातात आणि आपला जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाईड असतो. पण हे जर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये पाहिलं तर सर्वच्या सर्व इन्व्हेस्टमेंट एकाच सेक्टर्समध्ये किंवा एकाच टाईपच्या कंपनीजमध्ये केली जाते. माझ्या मते जर मार्केटबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसेल तर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये न जाता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जाणं योग्य राहील. कारण की इंडेक्स फंडमध्ये जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्हाला त्या इंडेक्सबद्दल माहिती असायला हवी. त्या इंडेक्समध्ये कोणत्या कंपनीज आहेत, तो इंडेक्स कसा परफॉर्म करतो आहे आणि प्रिव्हियस त्याची हिस्ट्री काय आहे, ह्या सगळ्याच्या डिटेल्स आपल्याकडे असायला हव्यात किंवा नॉलेज असायला हवं. तरच तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर तुम्हाला इंडेक्स फंडबद्दल काहीही नॉलेज नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जा. म्युच्युअल फंडमध्ये पैसे आपण SIP थ्रू इन्व्हेस्ट करू शकतो आणि SIP थ्रू इन्व्हेस्ट केल्यानंतर जो फंड मॅनेजर आहे तो डिसाईड करतो की तो फंड आपले जे पैसे आहेत ते कशा प्रकारचे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायला हवेत. इंडेक्स फंडमध्ये अशा लोकांनी इन्व्हेस्ट करावं जे लाँग टर्म थांबू शकतात, ज्यांना अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे, असे लोक इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. पण त्यांना त्या इंडेक्सबद्दलचं प्रॉपर नॉलेज असायला हवं. दुसरं, म्युच्युअल फंडमध्ये कोणी इन्व्हेस्ट करावं जे बिगिनर आहेत, जे रिस्क घेऊ शकतात आणि जे लाँग टर्म थांबू शकतात, अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं. म्युच्युअल फंड घ्यावं की इंडेक्स फंड घ्यावं? माझ्या मते म्युच्युअल फंड आपल्याला खूप चांगले रिटर्न देतात, ज्यामुळे आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय राहतो. आपल्याला मार्जिनल एक्सपेन्सेस रेशो पेड करावे लागतात, पण फंड मॅनेजर डिसाईड करतो की कोणत्या सेक्टर्समध्ये पैसे आपले लावले जावेत किंवा इन्व्हेस्ट केले जावेत. कारण का इंडेक्स फंडमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर आपल्याला त्या इंडेक्सबद्दलचं प्रॉपर नॉलेज असायला हवं आणि तेवढा वेळ आपल्याला आपल्या डेली रुटीनमधून काढावा लागेल की वेगवेगळ्या टाईपचे इंडेक्सेस स्टडी करायचे, त्यामध्ये कोणत्या कंपनीज येतात, कोणता इंडेक्स आता फ्युचरमध्ये परफॉर्म करेल याबद्दलच्या न्यूज आपल्याला वाचाव्या लागतील आणि मग आपण त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकतो. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला तसं काहीही करायची गरज नाही. आपल्या डेली रुटीनमधनं जरी वेळ नाही काढला आणि महिन्यातनं 1-1.5 तास जर तुम्ही काढलात तरीसुद्धा पुरेसा होतो एखादा चांगला म्युच्युअल फंड शोधण्यासाठी. आता तुमचा प्रश्न, इंडेक्स फंडमधून जास्त रिटर्न्स मिळतात की म्युच्युअल फंडमधून? तर माझ्या मते इंडेक्स फंडमध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे रिटर्न्स मिळत नाही, पण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला हवे तसे रिटर्न्स मिळतात. आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज मी बनवले आहे, त्यामध्ये काही म्युच्युअल फंड हे वर्षाला 50% रिटर्नसुद्धा देतात, पण इंडेक्स फंड वर्षाला 50% रिटर्न देऊ शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंडमधला फरक सांगितला आहे आणि यापैकी कोणता फंड तुम्हाला चांगले रिटर्न देतो ते देखील सांगितलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.